त्या अधिकाऱ्याची भांडण लागणार की तू कुठे गेला मला बोलून, असं होतच की वादविवाद होतात. म्हणून GR मध्ये सांगितले जर समजा यांना बाहेर जायचं असेल तर त्यांचे सहकारी अधिकारी किंवा आधिपत्याखालील म्हणजे हाताखालचे कर्मचारी यांच्याकडे ती जबाबदारी द्यायची. म्हणजे असं म्हणा ए साहेब आज नाही येत उद्याच्या नाही, त्यांच्या समकक्ष अधिकारी किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी अधिकारी म्हणजे तहसीलदार कुठेतरी आता शेती मोदाला कुठेतरी गेले किंवा शेतरस्त्याला तर गेले त्यांनी मला बोलवले, पण तहसीलदार गेलेत म्हणून मला माघारी पाठवून देता येत नाही. त्यांनी त्यांचे नायब तहसीलदार आहेत, कर्मचारी आहेत, टेबलचा कोण क्लर्क असेल त्याला सांगायचं ही मी तिथं असू नसू तहसीलदार असतील नसतील त्याला सांगायचं काटकऱ्यांना बोलवलंय तुम्ही त्यांना ते सगळं दाखवा अवलोकन करून द्या. अशा पद्धतीनं 26/10/2015 GR आहे अवलोकनचा अतिशय महत्वाचा GR आहे. आणि ह्या GRचं सगळ्यांनी थोडंसं वाचन करावं, मनन करावं, चिंतन करावं. त्याचे पॉईंट आपल्याला एक घाण सवय लागली, आपण छान छान लय भारी आहे फोटो काढतो ते टाकू पोस्टमन नाही का, त्या प्रत्येक बिटवीन द लाईन वाचता जर आपल्याला आली नाही तर आपण सगळे कार्यकर्ते बिटवीन द लाईन वाचायला शिकायचं नाही, दाड पडायचं. कोण आईच्या पोटातनं सगळं शिकून आलेलं नसते, प्रत्येक जणाच्या अनुभवावर तरलेला असतो, शिकत असतो. म्हणून बिटवीन द लाईन त्या कायद्यात काय लिहिलंय म्हणून त्याशी मी तुम्हाला काय सांगितलं 26 तारखेला जरांगे पाटलांना मस्तपैकी शिंदे साहेबांनी ही दिलं अध्यादेश काढलाय, तिथं आम्हाला खरखर झाला आदेश काढ नियम झाला ओके, पण आम्हाला ती सवय लागली बिटवीन द लाईन वाचायची. ती अध्यादेशात बघितलं आम्ही, अध्यादेशामध्ये जी पाहिजे मूळ गावात नाहीये, मंत्रिमंडळाची मिटिंगच झालेली नाही, आम्हाला खरखर झाली पण कुठे कागदावर आहे. म्हणून आम्ही मुख्य सचिवांना पत्र व्यवहार केला. 25 तारखेला मराठा आरक्षण संदर्भात केंद्रीय कॅबिनेटची मंत्री झाली का मीटिंग झाली का, त्यांनी लिहून दिलं मला झालेली नाही, म्हणजे अध्यादेश बोगस व्हॅल्युएशन 0, उद्या कोर्टात टिकणार नाही, दोन्ही समाज येड्यात निघले. क्लिअर. असं बिटवीन द लाईन वाचायला आपल्याला शिकवा पाहिजे. म्हणजे मी लेशाना असं नाही म्हणत आम्ही, आपल्याला हेच शिकवा ह्या विचार. बऱ्याच वेळा आम्ही असं वाचत असताना कळत पण नाही. त्याशिवाय बँक स्टेटमेंट एक फ्रॉड झालाय मोठा, त्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट वाचलं, ह्यानी वाचलं 4 जणांनी वाचलं, मी वाचलं छान. हा हे आम्हाला जी वरच्या मुद्दे लक्षात आले. ह्याला 15 दिवस झाला खेळतोय आम्ही. 4 दिवसापूर्वी मी आमचा अजून एक सहकारी अजून एक 3 जण असं वाचत बसलो होतो. वाचनाची सुद्धा सक्रिय कार्यकर्त्यांची पद्धत वेगळी आहे. या असं नुसतं वाचायचं नाही, 2 जण माणसं घ्यायची, एकाला म्हणायचं वाच, त्यानं वाचायला चालू करायचं स्लो, हा असं नाही, असं अतिशय सावकाश वाचायचं. काय फरक पडतो ज्यावेळेस तो वाचत असतो तेव्हा तो आणि मी विचार चालू असतो डोक्यात, लगेच जिथं आपल्याला वाटतंय इथं काहीतरी चुकायला लागेल, हे थांब अजून एकदा वाच क्लिक होतो डोक्यात. तर तशा पद्धतीने ते करायचं.